पाऊस नाही पाहिजे, पाऊस नाही पाहिजे. हे असा नाही पाहिजे. बाईकवर आहे आपण. पाऊस बोलला ना आणि जर कुठे फिरायला गेलो ना आपण, तर तिथे थांबल्यानंतर ते डोक्यात पहिलं तेच येतं, कांदा भजी घेऊया. अरे तो मोबाईलवर हे करत बसलाय फोर व्हीलरवाला. अरे ट्रॅफिक बघ. आणि त्याचं लक्ष पूर्ण फोनमध्ये होतं. फाटलं आईच्या गावात. अरे इथून चला काका. बाप रे, लेडी त्यात ट्रिपल सीट. ट्रॅफिकमध्ये ओळख झाली वाटतं. भाई ही स्पीड ब्रेकर चुकवायला तिकडे गेली माहिती आहे, आणि परत इकडे आली. अरे भाई आईच्या गावात रे. म्हणजे थांबून मला वाटतं उभं राहायला पाहिजे होतं त्याने. अरे एवढी स्लो. हा बघितलं. बस पटकन बस. आईच्या गावात रे. पाऊस नाही पाहिजे. हे असा नाही पाहिजे. बाईकवर आहे आपण. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. निघालोय आपण आपल्या ऑफिसमधून. अरे काय फालतूगिरी. मोठे थेंब आहेत. पाऊस नाही येणार रे तसा. म्हणजे बघ ना वरती असं, पण तो माहिती आहे भस्कन येतो तसा नाही यायला पाहिजे. हां बस निघालोय आपण आपल्या घराकडे. सोबत आज पण रोजप्रमाणे आज पण मित्र आहे. माझ बोलता त्याला, जाऊ द्या. ए भाई चालू झालं. अरे मोठे थेंब आहेत. ह्या थेंबमध्ये असंच भिजून जाऊ रे. काय फालतूगिरी आहे. छी. याच्यात फास्ट पण नाही चालवू शकत तू, नाहीतर फालतू रे. चूक काय झालं तर हसन बाबू लिहिलंय त्याच्यावर. नाही पडणार नाही. अरे तो रस्ता तुला सिमेंटच्या रस्त्यावर सुकून जातं लगेच. गेला पाऊस गेला. ब्लॉग एडिट करत चाललेलं ना जे, त्याच्यामध्ये समजून येत नाही ॲक्च्युली की एखाद्याचं घाणेरडं इंटेन्शन किंवा असं फालतूगिरी करतो ना, एखादा मास दाखवतो तर व्हिडिओमध्ये ना असं एकदम एक्झॅक्ट नाही कळून येत जेवढं समोर एक्सपिरियन्स होतं. अच्छा आधीच हल्लेला. आणि मला स्पीड नव्हती वाढवायची कारण पावसाच्या ह्याच्या भीतीमध्ये मी. त्या काकांचा ब्रेक मला वाटतं कमी होता. ब्रेक जरा त्यांचा लूज होता. हां आणि ठीक आहे, मी शांत चालवतो. आता ऊन पण आलं आहे. इंग्लंडमध्ये असल्याची फिलिंग. ऊन पाऊस. पण पाऊस बोलला ना आणि जर कुठे फिरायला गेलो ना आपण आणि पाऊस पडतोय, चालू आहे पाऊस, आणि आपण समज फोर व्हीलर टू व्हीलर कशाने पण जा, तर तिथे थांबल्यानंतर ते डोक्यात पहिलं तेच येतं, कांदा भजी घेऊया. हे चांगलं वाटतं जरा. इथे सगळं बघ ना गावासारखंच वाटतं प्रॉपर एकदम. भाई यावेळेस मला ना जे मी फ्युएल टाकलं आहे ना, मला भरपूर कमी एव्हरेज दिला गाडीने. काय माहीत का. नाही तर एव्हरी त्या 11 लिटरच्या ह्याच्यात मलाच. अरे हां ते हे पण कमी झालं नाही का, पेट्रोलची प्राईस वाढली ना, त्याच्यामुळे पेट्रोल कमी येतं आहे. ओके फालतूगिरी यार गव्हर्नमेंटची. शी. ऑलरेडी इथे एव्हरेज वगैरे कमी झालं आहे आणि पैसे पण वाढवतात पेट्रोलचे, कारण एवढं लवकर कधी संपत नाही असं पेट्रोल. म्हणजे मला आता असं वाटायला लागलं आहे, मला एव्हरी टाईम 220-225 चालवायचो मी, पण आता 200च्या आत, म्हणजे 200 का 170 पण नाही झालेत. आणि मला वाटतं अजून एखाद दिवस चालेल, म्हणजे 195पर्यंत चालेल. किती फरक पडला आहे शपथ रे. 1 लिटरचा फरक पडला ना 6 रुपयाने, जेवढं मी पेट्रोल टाकतो. अरे तो मोबाईलवर हे करत बसलाय फोर व्हीलरवाला. अरे ट्रॅफिक बघ. अरे भाई तो काय करतोय, टीम्स मीटिंग जॉईन करत होता काय. अरे यार असे कसे करतात लोक. अरे बघ ना काय यार, न घेत एक रोडवर सिरियसली. आणि त्याचं लक्ष पूर्ण फोनमध्ये होतं. फाटलं आईच्या गावात. असं करायला गेलो आणि समजलं मला चेंज रिक्वेस्ट टाकायला लागेल मला. आणि भाई त्याचं फोनमध्ये लक्ष ना, समोर बघत पण नव्हता तो. न्यूट्रल झालेली आहे गाडी. समोर हार्ले डेव्हिडसन आहे. मी त्याच्या टेल लाईटवरूनच समजलेलो मगाशी हार्ले डेव्हिडसन असेल. मला बिलकुल नाही आवडत त्यांचे आवाज. सिरियसली मला नाही आवडत त्यांचे आवाज. हे लहानपणी यांच्या बाईक्स बघायचं तर असं बघून भारी वाटायचं, अरे मस्त आहे. आवाज ऐकला नाही याचा, मला बिलकुल नाही आवडत.
घाण वाटतं, घाण आवाजामुळेच. ते बघ यायच्या आईलाशी. अरे यार पूर्ण गडबडच करून टाकली रे. अरे इथून चला काका, तिकडेच अडकलाय तो आता. ठीक आहे, प्रत्येकाला ते चाललं पाहिजे डोकं कशी काढायची फटाफट. अच्छा भाई ते फॉग लॅम्प कधी ऑन झाले? फॉग लॅम्प ऑन झालेत. थांब थांब बंद करू दे. अरे ऑलरेडी बॅन आहे भाई, काय चाललंय? हां बंद 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 बंद. फालतूगिरीच आहे रे. ऑलरेडी इथे बॅन आहेत आणि इथे कसं ऑन झालं ते मलाच नाही माहिती. बाप रे, लेडी त्यात ट्रिपल सीट. हे काय चाललंय, काय चाललंय? हे दिसला दिसला, लगेच लेफ्ट लेफ्ट लगेच. मस्त चालू ना एकदम, स्ट्रगल नाही काय नाही. इथून पुढे स्ट्रगल आहे आता. ठोकलाय काय तो मागचा? अंकल अंकल अंकल. अरे यार, अरे घे काका तुझ्या आईची. अरे चल भाई, कसला विचार करतोय? ग्रँड आयटेन आहे तुझी, फॉर्च्युनर असल्यासारखा विचार करतोय हा. घे बाई घे, काय नाही घे. काय नाही होणार बाई या लोकांचं, सिरियसली. अरे वा, कसला आला रे तो. एवढा रस्ता रिकामा आहे, पूर्ण रस्ता रिकामा आहे. भाई ही स्पीड ब्रेकर चुकवायला तिकडे गेली माहिती आहे, आणि परत इकडे आली. काय बोलायचं हिला? वाह दीदी, वाह दीदी. नहीं नहीं दीदी वाह दीदी. व्हाट इज दिस? दीदी दीदी. बाप रे बाप. जा, नाही जाऊ शकत मी बाई, जा. कसा उभा आहे तो ऑटोवाला यार, एकदम बाहेर. जशी आता ही थार बघ, एकदम रस्त्यातच उभी आहे ना. हे तो आतमध्ये पण दाबून लावू शकतो थोडीशी. ट्रॅफिकमध्ये ओळख झाली वाटतं, ट्रॅफिकमध्ये ओळख झाली वाटतं. मुझे लगा साकिनाका में सब रिज़ाइन कर दिए थे, ट्रैफिक नहीं था, अभी बढ़ गया. रिक्रूट हो गए फिर से सब लोग. ही स्कूटी ना भाई डेंजर स्कूटी आहे ती. पळते कसली ती, बाईकच वाटते बघ ना. तो केवढीसा वाटतो बघ ना त्या स्कूटीवर. एव्हरेज नाही स्कूटीला बिलकुल पण, एव्हरेज नाही स्कूटीला बिलकुल पण. आणि पिकअप एवढा तगडा आहे ना त्याचा. डिस्क ब्रेक आहे वाटतं दोन्ही पण. मला नवीन ड्रायव्हर पण वाटतोय तर काय माहीत का. एकदम हाय करून चालवतो एकदम असा. KTM 390 डेंजर गाडी आहे. कंट्रोल नाही झाली ना डायरेक्ट गेम, डायरेक्ट गेम. कारण खूप हलकी गाडी आहे ती आणि मस्त आहे, म्हणजे पिकअप वगैरे सगळ्या गोष्टी डेंजर आहेत. अरे भाई, आईच्या गावात रे, म्हणजे थांबून मला वाटतं उभं राहायला पाहिजे होतं त्याने. अरे एवढी स्लो, अरे काय बोलायचं यार. हे सगळं झाल्यावर एंडला इरिटेट करतातच. एकदम मुकेश व्लॉग चाललेला आपला. जास्तच शांततेत गेला पूर्ण. किती वेळ झाला माहीत नाही मला. 39 मिनिट्समध्ये आपण ऑफिसमधून घरी. मॉडरेट ट्रॅफिक होती, एवढं काय जास्त बोलणं पण नव्हतं ब्लॉगमध्ये. कॅज्युअल इकडच्या तिकडच्या गोष्टी, आणि आपण ऑलमोस्ट आपल्या घराजवळ पोचलो आहे. लडाखची थोडी प्रॅक्टिस होते इथेच. जर इन फ्युचर मी जर काय प्लॅन केला लडाखचा, तर इथे जरा येऊन जाऊन 4-5 राऊंड मारले की जरा होऊन जाईल. अशा प्रकारे एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. इव्हनिंगच्या पोचलो आपण आपल्या घरी ऑलमोस्ट. समोरची बिल्डिंग आहे. भेटू पुन्हा एकदा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. भेटूया पुन्हा एकदा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.